आज आपण बायबलमधल्या अतिशय एका सुंदर अशा अध्यायाकडे पाहणार आहोत. उत्पत्ती अध्याय 8. उत्पत्ती 7 मध्ये आपण पूर पाहिला, सगळीकडे पाणी पाहिले, सगळीकडे आपण अंधार पाहिला. नोहा तारवामध्ये बंद झाला. बाहेर काय चालू आहे हे त्याला बिलकुल माहीत नाही. पण उत्पत्ती अध्याय 8च्या पहिल्याच वचनामध्ये एक मोठं वाक्य येते. देवाने नोहाला स्मरण केले, म्हणजे देवाने नोहाची आठवण केली. इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की देव नोहाला विसरत नाही. आज कदाचित पुष्कळ लोक असे म्हणत असतील की देवा, तू माझी प्रार्थना ऐकतोय का? देवा, माझ्या आयुष्यात काही बदल होत आहे का? मी इतके दिवसपासून प्रार्थना करतोय तरी माझी परिस्थिती तशीच का आहे? माझा आजचा संदेश आहे, थांब, देव तुला विसरलेलं नाही आहे. आपल्या आयुष्यात सध्या पाणी असू शकते, वादळ असू शकते, अंधार असू शकतो, पण देवाची योजना अजूनही संपलेली नाही. आपण आज जिवंत आहे याचा अर्थ आपल्या जीवनासाठी, आपल्या जीवनामध्ये देवाची काहीतरी योजना आहे. पहिली गोष्ट या अध्यायामध्ये आपण पाहूया की देव जरी शांत असला तरी देव काम करत असतो. उत्पत्ती अध्याय 8:1 मध्ये असे म्हटलेले आहे की देवाने नोहाला स्मरण केले. याचा अर्थ असा नाही की देव नोहाला विसरून गेला होता आणि अचानक त्याला आठवण आली. देवाने वारा पाठवला, पाणी थोडं कमी होऊ दिले, मग पाऊस थांबवला आणि ती परिस्थिती हळूहळू बदलत गेली. इथे एक खूप मोठी गुपित अशी गोष्ट आहे. जे पाणी होते ते एका दिवसात नाही संपले. कधी आपण देवाकडे प्रार्थना करतो की देवा, आजच माझी सर्व समस्या संपव, इट्स लाईक आजच सगळं पाणी संपव. पण देव आपल्याला म्हणतो, मी काम करत आहे आणि मी माझ्या वेळेनुसार काम करेल. आपल्याला आज काही दिसत नाही याचा अर्थ असा नाही की देव बिलकुल काम करत नाही. पण नोहाप्रमाणे देव आज आपल्या पडद्याच्या मागे परिस्थिती, आपल्या जीवनाची काय परिस्थिती आहे ती हळूवारपणे बदलत आहे. इथं आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की देवाने नोहाला तारवात ठेवले, पण कायमचे नाही. नोहा तारवात होता, ती एक सुरक्षित जागा होती, पण ती कायमची नव्हती. एक वेळ अशी आली की देवाने त्याला त्या तारूमधून बाहेर काढलं. आपल्या जीवनात देखील अशी एक वेळ असेल कधी देव फक्त आपल्याला एका सीझनसाठी त्या एका जागेमध्ये ठेवत असतो. काही काळ तो आपल्याला थांबून ठेवतो, काही लोकांपासून तो दूर ठेवतो, काही गोष्टी आपल्या बंद करतो. आपण देवाला म्हणतो, देवा हे का होते माझ्यासोबत? पण नंतर तुम्हाला समजेल आणि आपल्याला समजतं की देव आपल्याला नेमकं वाचवत होता. ते तारू जे होतं ते एक संरक्षण, प्रोटेक्शन करण्याची जागा होती. यासाठी जर आपल्या जीवनामध्ये काही दरवाजे बंद झाले असतील तर आपण असे म्हटले नाही पाहिजे की देवा, तू माझ्यासोबत असा का करतोय, किंवा देव माझ्या विरुद्ध आहे. कदाचित देव आपल्याला बंद करून वाचवत असेल, ज्याप्रमाणे देवाने नोहाला वाचवलं. दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की नोहाने घाई नाही केली. उत्पत्तीच्या 8व्या अध्यायामध्ये आपल्याला एक गोष्ट पुन्हा पाहायला मिळते की नोहाने वाट पाहिली, त्याने वेट केला. त्याने कावळा बाहेर पाठवला, नंतर कबूतर बाहेर पाठवले. पहिल्यांदा कबुतराला बसायला तिथे जागा मिळाली नाही, त्यामुळे ते पुन्हा आले. नोहाने पुन्हा 7 दिवस वाट पाहिली, पुन्हा एक कबूतर पाठवले. यावेळी त्याच्या चोचमध्ये एक ओलिव्हचे पान होते. नोहाला इथे समजले की पाणी कमी होत आहे, पण तरीही तो लगेच बाहेर नाही पडला. पुन्हा 7 दिवस त्याने वाट पाहिली. शेवटी देवाने त्याला सांगितले, तारवातून बाहेर ये. इथं एक खूप मोठी शिकवण आहे. देवाने सांगितल्याशिवाय पुढे जाऊ नका. एक स्टील स्मॉल व्हॉइस येत असते, नेहमी येत असते आपल्याला. काही गोष्टी करत असताना, काही गोष्टी न करायच्या असताना आपल्याला एक छोटासा एक आवाज येत असतो. तो आपल्याला कुठेतरी, आय बिलीव्ह की ते होली स्पिरिट असते. देव आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. सो जोपर्यंत देव आपल्याला काही गोष्टी करायला सांगत नाही आणि तुम्ही ते राईट फील करत नाही, तोवर आपण काही करायला नाही पाहिजे. आज अनेक लोक देवाच्या इच्छेला साईडला ठेवून आपल्या भावनेवर डिसिजन घेतात, निर्णय घेतात. मला हे आवडते, मला ही संधी मिळाली, सगळे लोक हे करत आहे म्हणून मीही ते करतो. पण नोहाने काय केलं इथं? त्याने वाट पाहिली, त्याला जमीन दिसली, त्याला कोरडी जमीन दिसली, तरीही तो देवाच्या आज्ञेची वाट पाहत होतो. आपल्यासारखा एखादा मनुष्य असता, मी जरी असतो इथं, तर मला कोरडी जमीन भेटली असती, दिसली असती, तर मी बाहेर पडून गेलो असतो. ती जमीन कोरडी दिसली म्हणून नोहा लगेच बाहेर नाही आला. हा खूप महत्वाचा विषय. कधी आपल्याला परिस्थिती थोडी बदललेली दिसते, आपल्याला संधी दिसते, आपल्याला पैसे दिसतात, आपल्याला एक नवीन जॉब दिसतो, एक नवीन रिलेशनशिप दिसते, एक नवीन मार्ग दिसतो. पण प्रश्न हा नाही आहे की आपल्याला मार्ग दिसतोय का. प्रश्न हा आहे की देवाने मला त्या मार्गावर जायला सांगितले आहे किंवा नाही. दिसणारा प्रत्येक दरवाजा, प्रत्येक डोर हे देवाकडून नसते. म्हणून प्रार्थना करू,
वाट पहा आणि देव आपल्याला दिशा देणार. पुढची एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की त्या कबुतराच्या चोचमध्ये एखादं मोठं झाड नव्हतं, त्याच्याकडे फक्त एक छोटंसं पान होतं. तिथे आपण खूप मोठे चमत्कार शोधतो, पण देव आपल्याला नेहमी छोट्याशा गोष्टीतून एक मोठी आशा देत असतो. आज आपल्या जीवनामध्ये छोटासा बदल झाला असेल, त्याला आपण कमी समजलं नाही पाहिजे. आज आपण एखादं प्रार्थना केली असेल, एखादं बायबल उघडलं असेल, आज किती लोक असतील ज्यांनी पुन्हा विश्वास ठेवला असेल, आज आपण एक वेळा चुकीच्या गोष्टीपासून दूर राहिले असाल, ह्या सर्व एक सुरुवात आहे. ही प्रत्येक एक चांगल्या गोष्टीची सुरुवात आहे आणि छोटी सुरुवात एका मोठ्या साक्षीमध्ये बदलू शकते. उत्पत्ती 8:15-16 मध्ये देव नोहाला म्हणतो, तारवातून बाहेर ये. ॲक्च्युली खूप सुंदर क्षण असेल हा त्या टायमाला नोहासाठी, त्याच्या फॅमिलीसाठी. एक दिवस असा होता, देवाने नोहाला म्हटले होते तारवाच्या आत जा, आणि देव आज नोहाला म्हणतो की तारवाच्या बाहेर ये. एक छोटा सीझन संपला आहे बॅडवाला, आता चांगलावाला सीझन स्टार्ट होणार होता त्याचा. आपल्या आयुष्यामध्ये देखील सीझन कधीही बदलू शकतो. काल रडण्याचा सीझन असेल, आज रडण्याचा सीझन असेल, पण उद्या एक नवीन सकाळ येत आहे आणि त्या नवीन सकाळमध्ये देवाचा आशीर्वाद येऊ शकतो. काल तुम्ही संघर्ष करत असाल एखाद्या गोष्टीला घेऊन, पण उद्या तुम्हाला तो संघर्ष एक साक्षीमध्ये बदलून जाणार. उद्या एक नवीन दरवाजा असू शकतो, पण नवीन सीझन स्टार्ट करण्यासाठी आपल्याला जुना सीझन बंद करावे लागेल. काही लोक नवीन जीवन जगतात, पण जुन्या सवयी ते सोडत नाही. नवीन आशीर्वाद मागतात, पण जुनी पापे ते धरून ठेवत असतात. आज देव आपल्याला म्हणत आहे, तारवातून बाहेर या. पुढच्या वचनामध्ये सर्वात शक्तिशाली गोष्ट घडली आहे, जी की आपण लोक कधी करत नाही, पुष्कळ वेळा विसरून जात असतो. नोहा जसा बाहेर आला, त्याने घर बांधले नाही, त्याने स्वतःसाठी आरामाची अशी जागा बांधली नाही, किंवा त्याने पैसा कमवायला सुरुवात नाही केली. त्याने देवासाठी एक वेदी बांधली. उत्पत्ती 8:20 मध्ये म्हटले, नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि अर्पण केले. आपण इथं आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते किंवा शिकायला मिळते की नवीन आशीर्वादांपेक्षा आधी देवाला जागा द्या. नोहाने विचार केला नाही की मी जगलो, मी वाचलो आहे, आता मला माझे जीवन जगायचे आहे. त्याने प्रथम देवाची उपासना केली. म्हणून आज आपल्याला प्रश्न आहे की जेव्हा देव आपल्याला वाचवणार, तेव्हा पहिली गोष्ट तुम्ही काय करणार? पहिली गोष्ट मी काय करणार? नोकरी मिळाली, देवाला विसरशील. पैसे मिळाले, देवाला विसरणार. प्रार्थना केली आणि प्रार्थनेचे उत्तर मिळाले, मग प्रार्थना बंद करून देणार? नाही. आशीर्वाद मिळाल्यानंतर ती वेदी मोठी झाली पाहिजे. उत्पत्ती 8 मध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी शिकलो. पहिली म्हणजे देव आपल्याला कधी विसरत नाही. दुसरी गोष्ट, जो वेटिंग सीझन असतो तो वाया जात नाही. आपल्या जीवनामध्ये जी छोटी प्रगती असते ती एक आशा असते देवाकडून आलेली, त्याला ग्रँटेड घेऊ नका. ते ऑलिव्हचं जे पान होतं, ते पान एक संदेश होता, तो एक आशा होती. आणि चौथी गोष्ट म्हणजे नवीन सीझन आल्यावर देवाला प्रथम स्थान द्या. त्याच्या अगोदर जेवढं देत होतं त्याच्यापेक्षा जास्त द्या. अजून नेहमी लक्षात ठेवा, पूर कितीही मोठा असला तरी आपला देव खूप मोठा आहे. रात्र लांब असेल तरी सकाळ येत आहे. दारू जरी बंद असेल तरी देव ते उघडणार आहे. देव शांत असला तरी तो काम करत आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, देवाने तुम्हाला विसरले नाहीये.